मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्या उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार, माननीय पंतप्रधान मोदयांच्या हस्ते होणार आहे। माननीय पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 2:40 दुपारी उतरणारच आहे। त्या अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मीटिंगला ॲड्रेस करतील। हा एअरपोर्ट 1160 हेक्टरवर जमीनवर असून या ठिकाणी 4 टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल ज्याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर म्हणजे 2 कोटी प्रवाशांची क्षमता आहे, त्याचं उद्घाटन आणि त्याच्यासोबत कार्गो टर्मिनल 0.8 मिलियन मेट्रिक टन याचं या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे। टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर 90 मिलियन पॅसेंजर पर एनम म्हणजे 9 कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि 3.25 मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे 2 रनवे आहे, त्यापैकी साऊथ रनवे त्याचं काम कंप्लीट झालेलाच आहे। आपण याला जर आजच्या अस्तित्वात असलेला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचा कंपॅरिजन केला, त्याची कॅपॅसिटी 50 ते 55 MPP आहे आणि याच्या कंप्लीट सगळी 4 फेज झाल्याच्या नंतर जेवढं दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे। तो भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे। आणि पहिलं विमान कधी उडेल काय म्हणतात? आता 8 ऑक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग CISFला हँडओव्हर करली जाणार। त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो, त्यांना थोडा वेळ एक 40-45 दिवस लागणार। त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून सुरू होणारच आहे। आता या एअरपोर्टच्या जर जगामध्ये कुठल्याही मोठ्या शहरासोबत कंपेरिजन केला तो आपला हे एअरपोर्ट लंडनचा जो मेजर एअरपोर्ट हिथ्रो एअरपोर्ट आहे त्याच्या कंपॅरिजन आहे, त्याचं कंपेरेबल आहे। त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते 1227 हेक्टर आहे, आमच्या 1160 हेक्टर आहे। त्यांच्याकडे 2 रनवे आहे, आमच्याकडे 2 रनवे आहे। त्यांचे 5 टर्मिनल, आमचे 4 टर्मिनल। त्यांच्या आतापर्यंत जो 85 मिलियन पॅसेंजरची क्षमता ॲडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो 90 मिलियन पॅसेंजरपर्यंत होणारच आहे। तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि नाव नक्की हा जगाच्या एव्हिएशन हबमध्ये जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणारच आहे। आणि खर्चाचं जो बघितलं आतापर्यंत जवळजवळ 19,647 कोटीच्या एकूण या पहिल्या टप्प्याचा खर्च आहे। 4 टर्मिनल पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर 1 लाख कोटीपर्यंतचा खर्च होईल असं सारखं या ठिकाणी परिस्थिती आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।